वरीच्या पिठाचा पोळा, एकादशीसाठी नाश्ता। रात्री वरी भिजत ठेवली, ती मिक्सरला काढली, त्यात एक मिरची घातली, ओलं खोबरं घातलं आणि मीठ घातलं। कोणाला मीठ चालतो कोणाला नाही, आणि साखर टाकली। अशा पद्धतीने केलं हे मी। आता एक माणसासाठी केलेलं आहे आता। आणि मग हे असं तव्यामध्ये घालायचं। आता मी घातलं आहे आणि मग झाकून ठेवायचं 2-3 मिनटं, आणि मग स्लो गॅसवर जरा 4-5 मिनटं शिजून द्यायचं, कारण त्याला तांदळासारखी कणिक असते ना, ती उफलायला वेळ लागते, फुलायला वेळ लागते। किंवा आपण इडलीचा भांडा असतो ना, इडलीच्या भांड्यामध्ये हे जर पीठ घालून वाफवलं तर इडलीसारखंही होतं। त्यात मीठ घालायचं आणि वाफत ठेवायचं, आणि मिरचीवर तुपावर फोडणी द्यायची। कोणाला तिखट आवडतो, कोणाला गोड आवडतो। गोड आवडत असलं तर ह्याच पद्धतीने करायचं सर्व, आणि इडलीच्या भांड्यात घालायचं आणि वाफवायचं। आता हे होत आलं आहे, दाखवते तुम्हाला। हे बघा, होत आले। वरीच्या पिठाचं एकादशीसाठी खास नाश्ता, आणि तूप घालायचं। या पद्धतीने झालं। ते दुधाबरोबर किंवा दह्याबरोबर खायचं।